तिथे बसलेली संत मंडळी यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम आहे. तसे हरिभक्त पारायण निरंजन महाराज हे जे सत्संग घेतलं त्यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम आहे. या गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, नायक, माझी माता भगिनी यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम आहे. धन्यवाद संत दर्शनाचा आनंद धर्माचा सीन गेला. या गावामध्ये अनंत पुण्य बाहेर त्यावेळी सत्संग घडत असतो. तुमचं अनंत पुण्य आहे म्हणून आपण या हट्टी गावामध्ये या जंगल मातेच्या मंदिरात सत्संग झालेला आहे. म्हणून तुम्हाला मला सांगतात पाप पुण्य करून जन्माच्या पुराणे नरदे येऊन हानी केली. आपला पाप पुण्य समान होतं म्हणून आपला नरदे मिळाला. आणि ज्याला गुरु नाही केला, सत्संगामध्ये गेला, त्याचा जन्म वाया गेला असं तुका महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अनेक संतांचे प्रमाण आहे. तर हे योग हे गावामध्ये आलेले आहे. हे अनंत पुण्य आहे. त्यावेळेस सत्संग घडत असतो. म्हणून आता ज्ञानेश्वरीमध्ये हे जे ओळख दिलेली आहे मूळ गळाची जे आहे मूळ गळ हरिण पाणी आहे म्हणून ते धावत असते. इथे पाणी आहे का, पाणी आहे, शेवटी मरून जाते आणि त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. तसं तुम्ही आम्ही त्या संसारामध्ये याच्यातच तुमचं राहावं. ते संसार सरळ होत असतो पण परमात्मा करावा लागतात. हे संदेश बसलेले आहे. आमचे टिकवाले महाराज या हे सुद्धा सत्संगी आहे. आपले मानवले ते आपले महाराज पाटील नाव नाही हे सुद्धा आला साहेब सत्संगी आहे. त्याने सत्संग घडले आलेले आहे. हे बात चांगलं आहे. आता सत्संग म्हणजे काय, सत्य वस्तूची ओळख. सत्संग मध्ये संत जमा झालो हे आता संत. सत्य म्हणजे काय, सूर्याचे शोधणी परी उजेड स्वर होणे. सूर्य ठरावातून नाही पाहता. सूर्य आकाशामध्ये आहे, त्याचा उजेड पूर्ण जगामध्ये आहे. तसं भगवंत घटाघटीमध्ये आहे, तुमच्या जवळ आहे. तर त्याची प्राप्ती कुठे होत असते, संतांजवळ, सद्गुरूंजवळ. म्हणून भगवंत सांगतात करा रे बाबा साधन हरीचे घरी करण्याचे करू नका. जन्मे जन्म यमाची यातना अशा साधना करा. काही तुम्ही आम्ही कशासाठी आलेलो आहोत, भक्ती करण्यासाठी. पोटाचं काम करावं लागते, शेतीमध्ये काम करावं लागते, ते झाला संसार. पण परमार्थ शिकायला लागते, सांगून एक एक मात्र सांगायला लागते. सत्संगी बना, गुरु करा. त्यासाठी तुमचा आमचा जन्म चुकणार आहे. त्यासाठी हरिभक्त महाराज बसलेला आहे. आज माझं 35 वर्ष झाले सत्संगामध्ये आहो मी. तर आमचं चिखलीवाले महाराजांना सत्संग हे ना चालू असते. हे म्हणजे त्याला ध्यान द्या. म्हणजे सत्संग हे जे आहे याचा लाभ कितीतरी जणांना पुण्य असते. हे सत्संग आज आपण प्रत्येक माझं काम आहे. आपण माणसाले केमिस्ट्रीचं मंदिर आहे, माणसाले पाचशे ते काम सोडून आलो आपण त्यासाठी या सत्संगाचा नाव घेण्यासाठी. आजचा काम उद्या होईल पण हे सत्संग अवश्य घेतलं पाहिजे. मी सकाळी शेतामध्ये पाणी द्यायला भावाच्या देऊन पाणी देणं आणि पाणी उद्या देईल. मी आज सत्संगाला चाललो. हे घड्याचे उद्या येते का, पाण्याच्या उद्या येते. म्हणून सत्संग घेतला पाहिजे. आणि सत्संग कोणाच्या नावात, हरिभक्त निरंजन महाराज, त्याचे वडील शरण महाराज, त्याचे त्याचा संस्कार आहे म्हणून सत्संग ठरवलं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात करावे बापानो साधन हरीचे ध्यानी केले करू नका. जन्मे जन्म हेमाची आता ऐशा साधना करावे. हे साधन कुठं आहे, सद्गुरू जवळ. मी कोणा याची ओळख पाहिजे. आता काही लोक माझ्या ओळखीचे आहे, काही ओळखीचे नाही, पण आज ओळख झाली. तसं भगवंतानं हे सृष्टी निर्माण केली आहे. तुला पाच तत्व, तीन गुण, हे पंचावन्न सृष्टी निर्माण केली. त्याच्या नंतर जीवनाच्या कोट्यावधी वर्ष लागले चार खाणे तयार करावे. त्यापासून तुम्ही आम्ही जन्म आणि मरण फिरत आलेला आहोत. शेवट मिळेल आहे मूळसिद्धी. कशासाठी, भगवंताची भक्त करण्यासाठी. भगवंत कुठे आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, या कोकणीमध्ये सुद्धा आहे. पण याच्यामध्ये आपल्याला
ओळखू शकत नाही. कुठं ओळखतो? संतांच्या चरणात. म्हणून बाबा काय ओळखावे येथे आपणाते उजरावे आणि येथे ठेवावे नरकी हाती नसे. पाऊल घेतचा येणी सोडित नाही कोणी अनेक सुकृतापासून पाऊल घेतले. तुमचं आमचं अनेक जणांचं सुकृत आहे. म्हणून आपल्याला हे मिळालं तर सत्संग करा, पण गुरु करा. गुरु केल्याशिवाय तुमचं आमचं जन्म चुकणार नाही. गुरु कशासाठी करावं लागते? गुरुचे जे मंत्र, त्या मंत्राला आपलं येम यातना येऊ शकत नाही. तेव्हा मंत्रानं श्रीराम जयराम म्हणा, जे गुरु आपण नाम देत असेल ते नाम पवित्र आहे. म्हणून हरिपणाला म्हणतात ते नाम सोबत रामकृष्ण गोविंद वाचीची संगत जपे आधी. ते नाम त्या नामानं कोणा गुरु नामानं त्या नावानं आपला उद्धार होत असतो. आणि त्याच्यानंतर ते शरीर कसं बनलेलं आहे, वास्तवता शरीर बनलेलं आहे. याचा थोडं बोलतो मी. आकाश, वायू, तेज, आग आणि पृथ्वी हे झाले 5 मेन तत्व. आणि एकेका तत्वापासून 5 तत्व निर्माण झालेले आहे. आकाशापासून काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे 5 तत्व आकाशाचे आहे. वायूपासून चलन, वलन, धावण आणि प्रसरण हे वायूतत्व आहे. हे घेणं देणं, पसरणं, उठणं बसणं हे वायूतत्व आहे. त्याच्यानंतर अग्नितत्व सुद्धा तृष्या, आळस, निद्रा आणि क्रांती हे 5 तत्व अग्नितत्वाचे आहे. त्याच्यानंतर तुषामध्ये ताण लागणे, भूक लागणे हे अग्नीचे आहे. आणि आपतत्व म्हणजे पाणी तत्व. त्याच्यापासून आपलं हे आलस्य, निद्रा हे तत्व 5 तत्व पाणी तत्वाचे आहे. अशा 25 तत्वाचं हे शरीर बनलेलं आहे. ते शरीर म्हणजे मेन आहे. याच्यामध्ये कोणती राहणारा वेगळा आहे ते आत्मा. तर त्या आत्माची ओळख पाहिजे. याच्यात निघून गेला त्या उचलावली लवकर. म्हणून त्यासाठी सत्संग आहे. बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय, शिवलाल महाराज की जय, सब संतन की जय.